आज 16/7/2021ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, तुम्ही ह्या नाटकाच्या आदी मध्य अंताला जाणता. तुम्हाला बाबांकडून ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे, म्हणून तुम्ही आस्तिक आहात. प्रश्न आहे, बाबांची कोणती पदवी धर्मस्थापकांना देऊ शकत नाही? उत्तर, बाबा सद्गुरू आहेत. कोणत्याही धर्मस्थापकांना गुरु म्हणू शकत नाही, कारण गुरु त्यांनाच म्हणतात जे दुःखातून सोडवून सुखात घेऊन जातील. धर्मस्थापन करणाऱ्यांच्या मागे त्यांच्या धर्मातील आत्मे वरून खाली येतात. ते कोणाला घेऊन जात नाहीत. बाबा जेव्हा येतात तेव्हा सर्व आत्म्यांना घरी घेऊन जातात, म्हणजे परमधामला घेऊन जातात. म्हणूनच ते सर्वांचे सद्गुरू आहेत. गीत आहे, इस पाप की दुनिया से कहीं दूर ले चल, म्हणजे ह्या पापी दुनियेपासून कुठेतरी दूर घेऊन चला. ओम शांती. गोड आत्मिक मुलांनी गीत ऐकले. ही पापी दुनिया आहे. मुलं जाणतात ही पाप आत्म्यांची दुनिया आहे. जरूर एखादी पुण्य आत्म्यांची दुनिया पण होती, त्यालाच स्वर्ग म्हणतात. पाप आत्म्यांच्या दुनियेला नरक म्हणतात. भारतामध्येच स्वर्गाची आणि नरकाची भरपूर चर्चा होते. मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर म्हणतात की तो स्वर्गवासी झाला, तर ह्यावरून सिद्ध होते पहिले नरकवासी होता. पती दुनियेतून पावन दुनियेमध्ये गेला, परंतु मनुष्यांना काहीच माहीत नाही. जे काही मनात येईल ते बोलत राहतात, अर्थ काहीच समजत नाहीत. बाबा येऊन मुलांना आधार देतात की आता थोडा धीर धरा. तुम्ही पापाच्या ओझ्याने भरपूर भारी झाले आहात, म्हणजे जड झाले आहात. आता तुम्हाला पुण्य आत्मा बनवून अशा दुनियेमध्ये घेऊन जातो ज्याला स्वर्ग म्हणतात. तिथे कोणतेही पाप किंवा दुःख होणार नाही. मुलांना आता धीर मिळाला आहे. आज येथे आहात, उद्या आपल्या शांतीधाम व सुखधाममध्ये जाणार. ज्याप्रमाणे आजारी मनुष्याला थोडे बरे वाटावे म्हणून डॉक्टर धैर्य देतात की तुम्ही लवकर बरे होणार आहात. आता बाबा बेहदचे धैर्य देतात. बेहदचे बाबा म्हणतात की तुम्ही तर भरपूर दुःखी व पतित बनले आहात. आता मी तुम्हा मुलांना आस्तिक बनवतो. नंतर रचनेचा पण परिचय देतात. ऋषी इत्यादी असे म्हणत आले की आम्ही रचयिता आणि रचनेला जाणत नाही. आता त्यांना कोण जाणतात, केव्हा आणि कोणाद्वारे जाणू शकतात हे कोणालाच माहीत नाही. विश्वनाटकाच्या आदिमध्य अंताला कोणीही जाणत नाहीत. बाबा म्हणतात, मी संगम युगात येऊन विश्वनाटकानुसार तुम्हा मुलांना पहिले आस्तिक बनवतो. नंतर तुम्हाला रचनेच्या आदिमध्य अंताचे रहस्य सांगतो, म्हणजे तुमचा ज्ञानाचा तिसरा नेत्र उघडतो. तुम्हाला आता प्रकाश मिळाला आहे. डोळ्यांची दृष्टी गेल्यावर मनुष्य आंधळा बनतो. ह्यावेळी मनुष्यांना ज्ञानाचा तिसरा नेत्र नाही. मनुष्य असूनही पित्याला आणि रचनेच्या आदिमध्य अंताला न जाणणे म्हणजे त्यांना बुद्धिहीनच म्हणावे लागेल. जसे गाण्यामध्ये पण आहे, एक आहे आंधळ्याची संतान आंधळी आणि दुसरे आहे नेत्र असणारे. जसे दाखवतात की महाभारत युद्ध सुरू होते आणि एक आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना झाली होती. बाबांनी येऊन आत्म्यांना सतयुगी स्वराज्य देण्यासाठी राजयोग शिकवला होता. आत्मा म्हणते, मी राजा आहे, मी वकील आहे. तुमची आत्मा आता जाणते, आपण विश्वाचे स्वराज्य प्राप्त करत आहोत. विश्वरचयिता बाबांकडून प्राप्त करत आहोत. ते कोणाचे रचयिता आहेत? नव्या दुनियेचे.
बाबा नवीन सृष्टी रचतात. बाबा निर्माते पण आहेत आणि त्यांच्यामध्ये संपूर्ण ज्ञानसुद्धा आहे. संपूर्ण विश्वाचा इतिहास कोणीही जाणत नाहीत. कोणाकडेही ज्ञानाचा तिसरा नेत्र नाही. एक बाबांशिवाय कोणीही तिसरा नेत्र देऊ शकत नाही. दुनियेचा इतिहास, भूगोल, मूल वतन, सूक्ष्म वतन व स्थूल वतन इत्यादी सर्व काही तुम्ही जाणता. मूल वतनमध्ये आत्म्यांची सृष्टी आहे. संन्यासी म्हणतात की आम्ही ब्रह्ममध्ये विलीन होऊन जाणार किंवा ज्योती ज्योतमध्ये समावणार. असे होऊ शकत नाही. तुम्ही जाणता ब्रह्म महतत्वामध्ये जाऊन राहायचे असते. ते तर शांतीधाम घर आहे. ते म्हणतात ब्रह्मच ईश्वर आहे. केवढा फरक आहे. ब्रह्म तर तत्व आहे. जसे आकाश तत्व आहे त्याप्रमाणेच ब्रह्मसुद्धा एक तत्व आहे, जिथे आपण आत्मे आणि परमपिता परमात्मा राहतात. त्याला गोड घर म्हटले जाते. ते आत्म्यांचे घर आहे. मुलांना आताही माहीत झाले आहे. ब्रह्म महतत्वामध्ये कोणतीही आत्मा विलीन होत नाही आणि आत्म्याचा कधी विनाश पण होत नाही. आत्मा अविनाशी आहे. हे विश्वनाटकसुद्धा पूर्वनियोजित अविनाशी आहे. या नाटकाचे किती कलाकार आहेत. आता संगमयुग आहे, जेव्हा सर्व कलाकार इथे हजर आहेत. जेव्हा हे विश्वनाटक संपते तेव्हा सर्व कलाकार, निर्माते इत्यादी सर्व येऊन हजर होतात. ह्यावेळी हे सर्व बेहदचे नाटकसुद्धा पूर्ण होत आहे. पुन्हा हे पुनरावृत्त होणार आहे. त्या छोट्या नाटकामध्ये बदल होऊ शकतो. नाटक जुने होत जाते. हे तर बेहदचे नाटक अनादी अविनाशी आहे. बाबा त्रिकालदर्शी, त्रिनेत्री बनवतात. देवता कधी त्रिकालदर्शी नसतात आणि शूद्रवर्णवाले पण कधी त्रिकालदर्शी नसतात. त्रिकालदर्शी तर तुम्ही ब्राह्मण वर्णाचे आहात. जोपर्यंत ब्राह्मण बनत नाही तोपर्यंत ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळत नाही. तुम्ही झाडाच्या आदी मध्य अंताला जाणता, तसेच सर्व धर्मांना पण जाणता. तुम्हीच मास्टर ज्ञान संपन्न बनता. बाबा मुलांना स्वतःसारखे बनवणार ना. ज्ञानाचे सागर तर एकच बाबा आहेत, जे सर्व आत्म्यांचे पिता आहेत. सर्व मुलांना आस्तिक बनवून त्रिकालदर्शी बनवतात. आता तुम्ही मुलांनी सर्वांना हे सांगायचे आहे की शिवबाबा आले आहेत, त्यांची आठवण करा. जे आस्तिक बनतात ते बाबांवर चांगल्या प्रकारे प्रेम करतात. तुमच्यावर बाबांचे सुद्धा खूप प्रेम आहे. तुम्हाला स्वर्गाचा वारसा देतात. जसे गायन पण आहे, विनाश काळात विपरीत बुद्धी विनश्यंती आणि विनाश काळात प्रीत बुद्धी विजयंती. गीतेमध्ये सुद्धा काही अक्षरं खरी आहेत. सर्व शास्त्रांमध्ये सर्वोत्तम शास्त्र श्रीमद भगवद्गीता आहे. आदि सनातन देवी देवता धर्माचे शास्त्र आहे, हे सुद्धा समजावले आहे. मुख्य धर्मशास्त्र 4 आहेत. बाकी जे धर्मवाले आहेत ते मुळातच आपल्या धर्माची स्थापना करण्यासाठी येतात. राज्य इत्यादीची तर गोष्टच नाही. त्यांना गुरु पण म्हणू शकत नाही. गुरुचे काम आहे वापस घेऊन जाणे. इब्राहिम, बुद्ध, ख्रिस्त इत्यादी सुरुवातीला येतात. त्यानंतर त्यांच्या मागे त्यांची वंशावलीसुद्धा येते. गुरु त्यांनाच म्हणतात जे दुःखातून सोडवून सुखामध्ये घेऊन जातात. ते तर फक्त धर्म स्थापन करण्यासाठी येतात. इथे तर अनेकांना गुरु म्हणतात. ब्रह्मा, विष्णू, शंकर ह्यांना सुद्धा गुरु म्हणता येणार नाही. एक शिवबाबाच सर्वांचे सद्गतीदाता आहेत. एक रामालाच बोलावतात ना. शिवबाबांनाच राम म्हणतात. अनेक भाषा आहेत म्हणून नावं सुद्धा अनेक ठेवली आहेत. खरे नाव शिव आहे. त्यांना सोमनाथ पण म्हणतात. त्यांनी सोमरस पाजला म्हणजे ज्ञानधन दिले.
बाकी पाणी इत्यादीची गोष्ट नाही. तुम्हाला समोर येऊन ज्ञान संपन्न आनंद विभोर बनवतात. बाबा तर ज्ञानाचे सागर आहेत. तुम्हा मुलांना ज्ञान नद्या बनवतात. सागर एकच असतो. एका सागरामुळे अनेक नद्या निघतात. तुम्ही संगमयुगात आहात. ह्यावेळी संपूर्ण धरती रावणाचे स्थान आहे. फक्त एक लंकाच नाही, संपूर्ण धरतीवर रावणाचे राज्य आहे. रामराज्यात खूप कमी मनुष्य असतील. हे फक्त आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे. बाबांनी समजावले आहे की मी 3 धर्मांची स्थापना करतो, ब्राह्मण, देवता आणि क्षत्रिय. व त्यानंतर वैश्य शूद्र वर्णांमध्ये येऊन बाकी सर्व आपापला धर्म स्थापन करतात. अनेक धर्मांचा विनाश पण करवतात. भारतामध्ये त्रिमूर्तीचे चित्र पण बनवतात. परंतु त्यामधून शिवबाबांचे चित्र उडवले आहे. शिवबाबांमुळे सिद्ध होते की परमपिता परमात्मा शिव ब्रह्माद्वारे स्थापना, विष्णूद्वारे पालना करवतात. म्हणूनच त्यांना कर्ता करविता म्हटले जाते. ते स्वतः पण कर्म करतात आणि तुम्हा मुलांना पण शिकवतात. कर्म, अकर्म आणि विकर्माची गती पण समजावतात. रावणाच्या राज्यामध्ये तुम्ही जे कर्म करता ते विकर्म बनतात. सतयुगामध्ये जे कर्म करता ते अकर्म होतात. इथे विकर्मच होतात, कारण रावणाचे राज्य आहे. सतयुगामध्ये 5 विकार नसतात. अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे आणि सेकंदात समजावली जाते. ओमचा अर्थ ते लोक बऱ्याच विस्ताराने सांगतात. बाबा म्हणतात, मी आत्मा आणि हा माझा देह. किती सोपे आहे. आणि तुम्ही समजता की आपण सुखधाममध्ये जात आहोत. कृष्णाच्या मंदिराला सुखधाम म्हणतात. आहे पण कृष्णपुरीच. माता लोक कृष्णपुरीमध्ये जाण्यासाठी बरीच मेहनत करतात. तुम्ही आता भक्ती करत नाही, तुम्हाला ज्ञान मिळाले आहे. तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही मनुष्यांकडे हे ज्ञान नाही. मी तुम्हाला पावन बनवून जातो. मग पतित कोण बनवतात हे कोणीही सांगू शकत नाही. सर्व पुरुष किंवा स्त्रिया भक्ती करणारे आहेत. सीता आहेत. सर्वांची सद्गती करणारे एक बाबा आहेत. सर्वजण रावणाच्या जेलमध्ये आहेत. हे तर आहेच दुःखधाम. बाबा तुम्हाला सुखधामचे मालक बनवतात. अशा बाबांना 5000 वर्षानंतर तुम्हीच जाणता. लक्ष्मीनारायणाच्या आत्म्याला आता ज्ञान प्राप्त झाले आहे. लहानपणी हे कृष्ण आहेत. नंतर मोठे होतील तर अशा प्रकारे देह सोडतील, पुन्हा दुसरा देह घेतील. हे ज्ञान दुसऱ्या कोणाकडे नाही. बाबा म्हणतात, तुम्ही सर्व पार्वती आहात. शिवबाबा तुम्हाला अमर बनवण्यासाठी आणि अमरलोकमध्ये घेऊन जाण्यासाठी अमर कथा सांगत आहेत. हा मृत्यूलोक आहे. तुम्ही सर्व पार्वती अमरनाथद्वारे अमर कथा ऐकत आहात. तुम्हीच सत्य बनता. फक्त बाबांच्या आठवणीमुळे तुमची आत्मा अमर बनते. जिथे दुःखाची गोष्टच नसते. जसे सर्प आपली एक खाल सोडून दुसरी धारण करतो, हे सर्व उदाहरण येथीलच आहेत. जसे भ्रमरीचे उदाहरण सुद्धा येथीलच आहे. तुम्ही ब्राह्मण काय करता? विकारी किड्यांना बदलून देवता बनवता. मनुष्यांचीच गोष्ट आहे. भ्रमरी हा दृष्टांत आहे. तुम्ही ब्राह्मण मुलं आता अमर बाबाद्वारे अमर कथा ऐकत आहात. मग तुम्ही बसून दुसऱ्यांना ज्ञानाची भुभू करता, म्हणजे ज्ञान सांगता, ज्यामुळे मनुष्यापासून देवता किंवा स्वर्गाची परी बनतात. बाकी असे नाही की मानसरोवरमध्ये डुबकी मारून कोणी परी बनेल. हे सर्व असत्य आहे. तुम्ही असत्यच ऐकत आले आहात. आता बाबा तुम्हाला सत्य सांगतात. आता बाबा म्हणतात, स्वतःला आत्मा समजा. तुम्ही समजता निराकार परमपिता परमात्मा ब्रह्मामुखद्वारे ऐकवत आहेत. आपण ह्या कानाद्वारे ऐकत आहोत.
आता आत्मअभिमानी बनायचे आहे. मग परमात्मा पण अनुभव करवतात, मी कोण आहे. दुसरा कोणीही आत्मअभिमानी बनवू शकत नाही. एक बाबांशिवाय दुसरे कोणीही आत्मअभिमानी बना असे म्हणू पण शकत नाही. जसे शिवजयंती पण साजरी करतात, परंतु त्यांची जयंती कशा प्रकारे असते हे कोणीच जाणत नाहीत. बाबा स्वतःच हे सर्व समजावून सांगतात. मी साधारण वृद्ध देहामध्ये प्रवेश करतो, नाही तर ब्रह्मा कुठून येणार. पतित देहच पाहिजे ना. सूक्ष्मवतनवासी ब्रह्मामध्ये विराजित होऊन ब्राह्मणांची रचना करू शकणार नाही. बाबा म्हणतात, मी पतित देहामध्ये पतित दुनियेमध्ये येतो. गायन पण आहे ब्रह्माद्वारे स्थापना. पुढे ज्यांची स्थापना करतात, जे हे ज्ञान प्राप्त करतात, ते देवता बनतात. मनुष्य ब्रह्माचे चित्र पाहून नाराज होतात. ते म्हणतात की हे तर दादांचे चित्र आहे. प्रजापिता ब्रह्मा तर जरूर इथे पाहिजे ना. सूक्ष्मवतनमध्ये कशी प्रजा रचणार. प्रजापित्याची मुलं हजारो ब्रह्मा कुमार कुमारी आहेत. हे खोटे नाही. आम्ही शिवबाबांकडून वारसा हक्क प्राप्त करतो. तुम्हा मुलांना आता समजावले आहे, ते अव्यक्त ब्रह्म आहेत. प्रजापिता तर साकारमध्ये पाहिजे. हे पतितच पावन बनतात. ततत्वम म्हणजे तुम्ही पण असेच बनता. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, आत्मअभिमानी बनून ह्या कानाद्वारे अमर कथा ऐकायची आहे. ज्ञानाची भूभू करून स्वतःसारखे दुसऱ्यांना बनवण्याच्या सेवेमध्ये व्यस्त राहायचे आहे. दुसरा सारांश, बाबांसारखे ज्ञानाचे मास्टर सागर, आनंदाचे मास्टर सागर बनायचे आहे. सोमरस प्यायचा आणि दुसऱ्यांनाही पाजायचा आहे. आजचे वरदान आहे, फॉलो फादर आणि सी फादर, म्हणजे पित्याचे अनुसरण करणे आणि पित्याच्या महामंत्राद्वारे एकरस स्थिती बनवणारे श्रेष्ठ पुरुषार्थी भव. विस्तार आहे, पित्याचे अनुसरण करणे ह्या मंत्राला नेहमी समोर ठेवून चढत्या कलेमध्ये चढत राहा. नेहमी उडत राहा. कधी पण देहधाऱ्यांना पाहू नका, कारण देहधारी सर्व पुरुषार्थी आहेत. पुरुषार्थ करणाऱ्यांमध्ये चांगुलपणा असतो, तर काही कमजोरी पण असतात, संपन्नता नसते. ह्यासाठी फॉलो फादर, न ब्रदर न सिस्टर, म्हणजे पित्याचे अनुसरण करा, भाऊ बहिणींचे नाही. ज्याप्रमाणे शिवबाबा एकरस आहेत, अशा प्रकारे त्यांचे अनुसरण करणारे एकरस स्वतःच होऊन जातील. आजचे बोधवाक्य आहे, परचिंतनाच्या प्रभावामध्ये न येता शुभ चिंतन करणारे शुभचिंतक मनी बना. ओम शांती.